हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. सो आज आम्ही आलो आहोत सातारा येथील वाईमधील लोहारे गावात, जिथे महादेवांचं पालेश्वर नावाचं टेम्पल आहे. आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला काही अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात, कारण की हे मंदिर जे आहे हे डोंगराच्या एकदम उंच भागात आहे. सो आम्ही फायनली चालायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता किती मोठे डोंगर आहे तिथे. आणि आम्ही ज्या वेळेला गेलेलो त्या टायमिंगला सूर्यास्ताचा टायमिंग होता. तुम्ही बघू शकता सूर्य मावळताना जे दृश्य होतं इतकं छान आणि सुंदर होतं की आमचं मन एकदम भारावूनच गेलं. त्यानंतर आम्ही पुढे डोंगरी रस्ते चालायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता खूप छोटे रस्ते आहेत, पण काही नाही, खूप छान वाटतं. आणि फायनली आम्ही या डेस्टिनेशनला पोचलो. त्यानंतर एक लेणी दिसली, ज्या लेणीच्या मधोमध महादेवांची खूप मोठी अशी भव्य अशी पिंड होती. आणि ही पिंड इतकी सुंदर होती. हे दृश्य बघून आमचा जो काही थकवा होता, आम्ही अर्धा पाऊण तास चालत आलेलो, बट आमचा सगळा जो थकवा आहे तो निघून गेला. त्यानंतर मला तहान लागलेली. सो बाजूला एक छोटेसे पाण्याचं कुंड होतं, तिथून मी पिण्याचं पाणी जे आहे ते पिलं. आणि हे पाणी इतकं छान लागत होतं, एकदम बर्फासारखं थंड आणि खूप छान होतं खरंच. आणि असं बोलले जाते हे पाणी कधीच आटत नाही. त्यानंतरला आम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायचं होतं. सो आम्ही मार्ग शोधत होतो की आम्ही मंदिराच्या आतमध्ये जिथे पिंड आहे तिथे कसं जाऊ शकतो, कारण की मधून जाण्यासाठी आम्हाला भीती वाटत होती. त्यानंतर आम्ही साईडून छोटे छोटे एक रस्ते, म्हणजे तुम्हाला बघू शकता, तिथून आम्ही आतमध्ये शिरलो. तिथे खिडकीसारखं आहे, त्या खिडकीतून आम्ही दोघेही बाहेर निघालो. त्यानंतरला महादेवांच्या पिंडीचं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी खूप उत्सुकता होत होती आणि इतकं छान वाटत होतं इथे येऊन. पण जी पिंड आहे त्याच्या आजूबाजूलाही पाणी आहे, पण ते जास्त खोल नाही आहे, त्यामुळे तिथे अशी काही भीती वाटत नव्हती. असे बोलले जाते की सीता माता ज्या होत्या त्या ह्या लेणीमध्ये राहत होत्या काही दिवसांसाठी. ह्या लेणीच्या बाजूला अजून एक छोटीशी एक लेणी आहे, जिथे सीता माताची नाही असं बोललं जातं, जिथे माता स्नान करायच्या. पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, ह्या पिंडीच्या इथे गेल्यावरती इथील जे वातावरण होतं, इथलं जे दृश्य होतं इतकं अद्भुत होतं ना. आणि हे जे पाणी आहे हे एकदम थंडगार होतं. आणि खरंच मनाला इतकी शांत, इतकी शीतलता मिळते इथे जाऊन. तुम्ही पण एकदा इथे नक्कीच व्हिजिट करा. सो तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. ट्रिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की शेअर